सर्व ग्राउंड ओपन राहणार आहे। पाण्याच्या ठिकाणी फक्त जरा क्षेत्ररक्षकाने आपली काळजी घेऊन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करायचं आहे। ग्राउंड हे सर्व ओपन राहणार आहे। डिक्लेअर कोणत्याही प्रकारची धाव असणार नाही आहे। या ठिकाणी मित्रांनो हॅलो 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 या ठिकाणी दर्यावती प्रतिष्ठानच्या या आपल्या क्रिकेट स्पर्धेसाठी आपल्या दर्यावती प्रतिष्ठानचे संचालक आणि आपल्या दर्यावती प्रतिष्ठानच्या स्पर्धेसाठी विविध प्रकारची मदत करणारे आणि आपल्या पाठीशी सतत उभे राहणारे रत्नागिरी पोलीस दर्यावती प्रतिष्ठानला दर्शी देणारे, त्याचप्रमाणे अंडरआर्म ओव्हरआर्म क्रिकेटसाठी संपूर्ण बॉल आपल्या स्वतःहून देणारे आपल्या दर्यावती प्रतिष्ठानचे संचालक रत्नागिरी पोलीस सन्मान्य भगवंतदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। आणि म्हणूनच मी नेहमी म्हणतो आम्हाला नाही कशाची वाण, आम्हाला नाही कशाची वाण, आणि म्हणून आमचे स्पॉन्सर आहेत प्रत्यक्ष दादा भगवान। तर भगवान दादाचं या ठिकाणी आगमन होत आहे आणि दर्यावती प्रतिष्ठान तर्फे त्यांचं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन। तर दर्यावती प्रतिष्ठानची ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस आणि अंतिम दिवसाची स्पर्धा या ठिकाणी सुरू होत है। नमस्कार और सुस्वागतम। दर्यावती प्रतिष्ठान की यहाँ पर मैं आपके क्रीडा नगरी पर आप सभी का स्वागत करता हूँ। दरिया पालछेत के बाहरी हिस्से में सुंदरी नदी के तट पर दर्यावती प्रतिष्ठान का ये ऐतिहासिक स्टेडियम, और इस ऐतिहासिक स्टेडियम पर मैं नीलेश पाटिल आप सभी का स्वागत करता हूँ तहे दिल से। दर्यावती प्रतिष्ठान का ये अगर दापोले 11 संघ आपली या ठिकाणी अजूनही प्लेइंग 11 या ठिकाणी जाहीर नाही झाले, कृपया विनंती असणार आहे। जतीन साळगावकर सर। काफी जबरदस्त माहौल यहाँ पर दर्यावती प्रतिष्ठान की इस ऐतिहासिक क्रीड़ा नगरी में, जहां देखिए वहां हरियाली हरियाली है। पूरे चारों तरफ देखे तो हरियाली दिखाई देती है। बगीचा यहाँ पर दिखाई दे, नारियल के पेड़, पोपड़ी के पेड़ दिखाई देते। क्या जबरदस्त माहौल है दर्यावती प्रतिष्ठान के इस क्रीड़ा नगरी में। अच्छा मौसम है, सुहाना मौसम है, रंगीन मौसम है। और इसी मौसम में अगर दर्यावती प्रतिष्ठान की इस क्रीड़ा नगरी में अगर बोले, क्रीड़ा नगर के बारे में अगर बोले, जगदीश पाटिल सुनो, अगर अच्छा लगा रजत पाटिल जरूर यहाँ पर तालियां दोगे। दर्यावती प्रतिष्ठान के क्रीड़ा नगरी, सुनील पाटिल सुनो, ये दर्यावती प्रतिष्ठान का ये माहौल देखकर मुझे ऐसा लगता है कि नीम की लकड़ी किसी चंदन से कम नहीं, नीम की लकड़ी किसी चंदन से कम नहीं, और दर्यावती प्रतिष्ठान का ये स्टेडियम किसी लंदन के स्टेडियम से कम नहीं। ऐसा बहुत ही अच्छा माहौल यहाँ पर दर्यावती प्रतिष्ठान के इस क्रीड़ा नगरी में है। सामने को यहाँ पर शुरुआत हो रही, एक जबरदस्त मुकाबला, महामुकाबला, महासंग्राम, यहाँ पर महायुद्ध यहाँ पर शुरू होने वाला है। TWJ हॅलो, पाण्याच्या बाउंड्री लाईनवर जे स्वयंसेवक आहेत त्यांनी टप्पा लक्षात ठेवायचा है। मैच को शुरुआत यहाँ पर हुई है, गेंद आ रही है और गेंद जा रही है सीमा रेखा पार। जबरदस्त, एक्का दुक्का नहीं, चौका छक्का लगाएंगे। आए हैं जीतने तो जीत कर ही दिखाएंगे। कमान डीजे, थैंक यू डीजे, थैंक यू डीजे। यहाँ पर मैच शुरू है। कैलाश पिलनकर स्ट्राइक अंपायर, तुषार पालछेतकर दर्यावती प्रतिष्ठान का वर लेग अंपायर है। मेरे साथ यहाँ पर स्कोर बुक है संजय वासावे, साईराज दाभोलकर, उसके बाद अपूर्व पाटिल, और स्कोर बोर्ड पर है सुधीर दाभोलकर। इस बीच अगली गेंद यहाँ पर खेली है, ऑफ पे यहाँ पर आ रही है, और एक रन से और यहाँ पर रन मिलते हैं। रन में बढ़ोतरी हो रही है, 5 रन। ये पहला मैच इस दिन का पहली ओवर शुरू है। प्रथमेश यहाँ पर, प्रथमेश के बारे में बोले तो
पहली जो उनकी मैच हुए थे, 2 मैच हुए थे, उस मैच में बहुत ही अच्छी बल्लेबाजी की और गेंदबाजी भी बहुत अच्छी की थी। वही प्रथमेश अपने बॉलिंग मार्ग पर कप्तान ने उनके पर यहाँ जिम्मेदारी दी है, क्योंकि वो नफी तोली गेंदबाजी करता है, अच्छी गेंदबाजी कर, तेज गेंदबाजी करता है और वेरिएशन से गेंदबाजी करता है। अपील तो जोरदार हुए बैट से है, मेरे ख्याल से जोरदार अपील हुई थी और वहां पर अंपायर कैलाश पिलनकर, जिसका नाम बड़ा है, ग्वागर तालुके का मशहूर वो अंपायर है, बड़े बड़े टूर्नामेंट्स को उन्हें बुलाया जाता है, बड़े बड़े प्लेयर्स उनका सम्मान करते। इस ग्वागर एसोसिएशन के वो सचिव है और अंपायरिंग बहुत जगहों के करने जाता है, अच्छी अंपायरिंग है, सब उसका आदर करते हैं। वही कैलाश पिलनकर स्ट्राइक अंपायर है और उसके यहाँ एक बड़ी अपील आई थी, जोरदार अपील आई थी और उसका अच्छा तरह से यहाँ पर निर्णय दिया था, कौल दिया है बल्लेबाज की तरफ से। इसी बीच फिर एक बार तैयार हो रहा है बल्लेबाज निखिल और सुमित, ये 2 बल्लेबाज यहाँ पर है। इस ओवर की अगली गेंद डालने के लिए शुरू करते हैं, तेज गेंद पर वो 2 विकेट मारा कर, बहुत ही अच्छी यहाँ पर गेंद और क्लीन दांडी गुल कर दिया, बड़ा धक्का जोर से लगा, पहला विकेट। कमान डीजे। थैंक यू डीजे। यहाँ पर बड़ा धक्का मिला, ये तो बड़ा मुकाबला है दोनों टीम में। यहाँ पर देखो तो 20-22 खिलाड़ी में देखो तो प्रतिभा भरी हुई इस टीम में है और ये जो टीम, जो प्लेयर्स है, ये प्रतिभा इस तरह उनको भरी है, जिस प्रकार असला भरा होता है, असला भरा होता है बंदूक में, उसी प्रकार की असला उसी इस 22 खिलाड़ियों में प्रतिभा ऐसी कूट कूट के भरी है। कौन कभी विस्फोटक रूप धारण करेगा, ये कोई आने वाला वक्त ही बताएगा। जा रहा है नवीन बल्लेबाज सुमित डोंगरे, जिसका बड़ा नाम है, वो स्टार प्लेयर है, चारों ओर मैदान में खेलते, बहुत सारे अच्छी बल्लेबाजी करते, लंबे लंबे शॉट खेलते, मैदान के चारों तरफ खेलने वाला। इस ओवर की सक्सेस ओवर की ये गेंद बहुत अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप से बाहर जाती हुई गेंद थी, खेलने का प्रयास कर दिया और सीधी गेंद गई विकेट कीपर के दस्ताने में, डॉट गेंद। एक यहाँ पर डॉट गेंद निकाल रहा है, बहुत ही अच्छी नफी तुली संतुलित गेंदबाजी करे, ऑफ स्टंप टू ऑफ स्टंप अटैक कर रहा है और बल्लेबाज पर यहाँ पर प्रेशर डालने का जरूर प्रयास कर रहा है। इस बीच इस ओवर की अगली गेंद प्रथमेश जोरदार मारने का प्रयास कर दिया था, लेकिन सीधी गेंद गई थर्ड मैन की तरफ और इसी बीच जब तक गेंद फील्ड करे और विकेट कीपर के पास आए तब तक 1 रन पूरा कर दिया दोनों बल्लेबाजों ने। और इसी प्रकार ये पहली ओवर यहाँ पर खत्म होती है और पहले ओवर के आखिर में यहाँ स्कोर हो रहा है 1/7। बहुत ही अच्छी मैच, बड़ा मुकाबला, शानदार मुकाबला यहाँ पर है, तगड़े खिलाड़ी। कम ऑन डीजे। उठवणारे सर्व क्रीडाप्रेमी आपणा सर्वांचं मी मराठी समालोचक साईराज विकास दाभोळकर आपल्या या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये स्वागत करतो। दरम्यान गोलंदाजी मार्कवर पाहताय आपण वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने दुसरं षटक प्रथमेश याच्या माध्यमातून सोपवलं जाते आकाश सकपाळ्याच्या वर हातामध्ये। आता मात्र फटका पाहायचा आहे, फसलाय त्या खाली, चांगला चेल्ड अटेम्प्ट होता परंतु चेंडू निसटतोय, पाहायचा आहे दुसऱ्या धावेसाठी धावणार, पाहायचंय 2 धावा सुरक्षित पूर्ण, तिसऱ्या धावेसाठी धावणार का या ठिकाणी सुमित डोंगरे, सुमित ढेकळे याला परतवतोय, 2 धावेवर समाधान मानतोय। चांगला या ठिकाणी अटेम्प्ट होता तो म्हणजे मिड विकेटच्या दिशेने 2 धावा प्राप्त होत आहेत, ते म्हणजे सुमितला 2 धावेने धावसंख्या झटपट बदलते, धावसंख्या होते ती म्हणजे 9। राईट हँड राऊंड विकेट मारा करतोय तो म्हणजे गोलंदाज
आकाश एका धावेने धावसंख्या होते 10. दुहेरी अंकात पदार्पण करतोय तो म्हणजे दापोली 11 संघ. पाहायला गेले तर दोन बलाढ्य संघांमध्ये हा महामुकाबला पाहतोय आपण. दर्यावर्ती प्रतिष्ठान पालशेत आयोजित या भव्य दिव्य पावसाळी ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा, मानाची स्पर्धा म्हटली जाते मित्रांनो. सर्वत्र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या ट्रॉफीची चर्चा असते त्या ट्रॉफीचा आजचा अंतिम दिवस पाहताय. षटकातील पुढचा चेंडू घेऊन चाललाय आकाश. हो हो, जोरदार मारायचा होता आकाश सुमित ढेकळे सरांना, परंतु बॅटच्या पल्ल्यात चेंडू सापडत नाही. पाहायला गेलं तर आकाश सकपाळ काही वर्षांपूर्वी दापोली 11 संघांमधून नक्कीच खेळताना आपण पाहिला आहात, परंतु आता या ठिकाणी स्पॉन्सरशिप बदलले आणि खेळतो तो म्हणजे TW चे डॉमिनेटर गुहागर संघाकडून. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आकाशाची. षटकातील पुढचा चेंडू घेऊन चाललाय सुमित साठी. पाहायचा आहे, जोरदार मारायचा होता या ठिकाणी. एसटी रक्षक प्रथमेश चूक करतोय. नक्कीच या ठिकाणी एक मोठा मासा गळाला लागला असता. नक्कीच दापोली 11 संघाचा मित्रांनो इतिहास सांगतो तो म्हणजे गेल्या वर्षी योगेश पेंडकरच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी विजेतेपद पटकावलं होतं. तोच दापोली संघ लढत देतोय तो म्हणजे TW चे डॉमिनेटर संघासमोर. पाहायचा आहे गेल्या वर्षीचा विजेता संघ कशा प्रकारे परफॉर्मन्स करतोय. हो हो, आता मात्र फटका सजावलाय. पाहायचा त्या ठिकाणी झेल होतो का. पाहायचा एक धाव सुरक्षित पूर्ण या ठिकाणी होते. चांगला थ्रो म्हणावा लागेल. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने धाव संख्या होते. कॉमेंट्री बॉक्स समोरचे प्रेक्षक त्यांनी जरा साईडला व्हायचंय. जगदीश पाटील आपल्या साईडचे प्रेक्षक आहेत त्यांना थोडं आपण मागे व्हायला सांगायचंय. या ठिकाणी कॅमेरामॅनला थोडी अडथळा निर्माण होतोय. धाव संख्या झाले 11. चांगली धाव संख्या म्हणायला लागेल, परंतु चांगली फटकेबाजी करावी लागणार आहे अजूनपर्यंत. आता मात्र चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. अलॉंग द कार्पेटने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव सुरक्षित पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी धावणार का. नक्कीच या ठिकाणी परतवतोय तो म्हणजे सुमित ढेकळे सर. ती बाहुबली, टेनिस क्रिकेट विश्वाचा बाहुबली म्हणून ज्याची ओळख आहे संपूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये तोच सुमित ढेकळे. पाहायचा आहे अजूनही 2 षटक म्हणजेच 12 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 12 चेंडूंमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करणार ते नक्कीच पाहायला आवडणार आहे आपल्याला. पाहायचंय तिसऱ्या षटकामध्ये काय घडतंय नाही बिघडतंय, कशा प्रकारचे फटके खेळले जात आहेत ते दापोली 11 संघाकडून आणि कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते ती म्हणजे TW चे गुहागर संघाकडून. नक्कीच या षटकासाठी मी जाणार आहे ते म्हणजे पाटील सर यांच्याकडे. दरम्यान तोपर्यंत आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक मध्ये घेऊन येतोय तो म्हणजे TJ मास्टर सलमान.
का बड़ा नाम है, जहां जिसको हम YouTube पे देखते हैं, बड़े बड़े चौके लगाते हैं, चौके छक्के का जो बादशाह है वो सुमित ढेकणे सर इस यहाँ पर या कैच आउट होकर अपने टीम की तरफ हो जा रहा है, कुछ समझा रहा है नए बल्लेबाज को, जिनसे उम्मीदें थी, जिनके कंधों पर जिम्मेदारी थी, वही सुमित ढेकणे सर यहाँ पर आउट होकर अपने पैवेलियन की तरफ एक जोर का धक्का यहाँ पर जोर से लगा है। नया बल्लेबाज मोहसिन यहाँ पर जा रहा है, नए बल्लेबाज सुमित ढेकणे सर की जगह लेने के पर जा रहा है मोहसिन। यहाँ पर देखते हैं अपने टीम के लिए क्या करते हैं, खुल के खेलते जरूर, खतरनाक अंदाज से खेलते, बड़ा मोहरा है, बड़ा क्रिकेट पट्टू है जिसको हम यूट्यूब पे देखते हैं, वही एक बड़ा नाम मोहसिन भाई यहाँ पर बल्लेबाजी करने के लिए तैयार है। अच्छी ओवर डाली थी, पहली ओवर बहुत ही अच्छी डाली थी, प्रथम ने सिर्फ 7 रन दिए थे, दूसरी ओवर भी बहुत अच्छी आकाश की, इस ओवर की पहली दूसरी गेंद यहाँ पर डाल रहे, जोरदार मारने का प्रयास जरूर किया था, लेकिन यहाँ पर पूरी तरह से चूके, गेंद नीचे रही, अगर गेंद गई, तीसरी गेंद यहाँ पर डाली है और गेंद निकल गई विकेट कीपर के दस्ताने में। बहुत ही अच्छा कांटे के मैच यहाँ पर हो रहा है, शानदार मैच रहा है, बेहतरीन मैच यहाँ पर आपको यहाँ पर देखने को मिलता है, महामुकाबला, महासंग्राम। यहाँ पर इस ओवर की चौथी गेंद डालने के लिए तैयार है, दौड़ना शुरू कर, उठाकर खेला, गेंद हवे में है लेकिन वहां पर फील्डर मौजूद नहीं, 1 रन पूरा कर दिया है, दूसरे रन के लिए जरूर दौड़ेंगे, यहाँ पर तो पानी है इसलिए आहिस्ते आहिस्ते दौड़ना पड़ता है उसको, और उसी प्रकार गेंद को रोका, फील्ड किया, थ्रो किया, तब तक 2 रन दोनों बल्लेबाजों ने आसानी के साथ पूरा करते हैं। एक रन की कीमत है सिर्फ कमजोर गेंदा की पिटाई, बाकी जो आदर्श गेंदे, सही गेंदे, इनका पूरा सम्मान, यही फिलहाल रणनीति होनी चाहिए अगर आपको लक्ष्य के द्वार तक पहुंचना है तो। मेरे ख्याल से 4 ओवर में अगर 40 या 50 रन कर दिए तो यहां पर मैच बन सकती है। देखते अभी तक या 8 गेंदे बाकी, 8 गेंदों पर क्या होता है, क्या ये जादू करते देखते। 15 रन होते 2 विकेट के नुकसान पर, इस ओवर की 5वीं गेंद डालने के लिए तैयार। आप पिच गेंद उठाकर खेलना चाहते थे, जोरदार प्रहार करना चाहते थे, लेकिन जितनी ताकत लगाई उतना जोर का वो पटका नहीं लगा, वहां ही गया और विकेट कीपर खुद वहां पर गए। कुछ इंजरी तो जरूर हुई है उनको, लेकिन 1 रन नहीं रोके और 1 रन से स्कोर में बढ़ोतरी 16 रन। ये तीसरी ओवर का खेल शुरू है दोस्तों, आहिस्ते आहिस्ते यहाँ पर दर्शकों की संख्या बढ़ती जा रही है। यह दरियावती प्रतिष्ठान का डंका है जो दुनिया के कोने कोने पर बज रहा है। ये यहाँ पर हजारों, दोपहर तक हजारों दर्शक यहाँ पर खचाखच भरे होंगे और इस स्टेडियम को, इस ऐतिहासिक स्टेडियम का नजारा आपको देखने लायक मिलेगा। आहिस्ते आहिस्ते जरूर ये यहाँ पर संख्या बढ़ रही है। इस ओवर की आखिरी गेंद यहाँ पर डालने के लिए तैयार है, मारने का प्रयास करता है, मारने खेलने गए थे स्क्वायर लेके यार, लेकिन गेंद गई पॉइंट की तरफ, यानी कि खेलना चाहते थे कश्मीर और गेंद गई कन्याकुमारी। और इसी प्रकार इस 1 रन से स्कोर में बढ़ोतरी हो ही रहे, 17 रन हो चुके हैं और 17 रन 2 विकेट के नुकसान पर आखिरी ओवर यहाँ पर बैलेंस है। कम ऑन डीजे। या ठिकाणी देणगी येते सन्मान्य प्रमोद गोपाळ पालशेतकर यांच्याकडून दर्यावती प्रतिष्ठानसाठी रोख रक्कम 500 रुपये देणगी गेले। दर्यावती प्रतिष्ठान तर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि आभार। तर दोस्तों, इस ओवर की, इस मैच की, इस इनिंग की आखिरी ओवर यहाँ पर डालने देखते हैं कौन किसके कंधे पर जिम्मेदारी देते हैं, किसके ऊपर ये जिम्मेदारी आती है कि यहाँ पर नया गेंदबाज आ रहा है, आखिरी गेंदबाज आ रहा है। देखते इस ओवर में इस रोकी हुई स्कोर इस रन संख्या को किस प्रकार और रोकते। 17 रन हो चुके 2 विकेट के नुकसान पर। आखिर लास्ट ओवर यानी कि 6 गेंदे, 6 गेंदों में क्या कमाल करते हैं, कितने रन बटोरते हैं, ये आपको देखे हाल आपको सुनाने के लिए यहाँ पर आ रहे मेरे साथी कमेंटेटर, मराठी कमेंटेटर दाभोळकर। धन्यवाद पाटील सर। दरम्यान वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने चौथं अंतिम षटकासाठी जबाबदारी सोपवली जाते बावा मोरे। पाहायचंय बावा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, कारण पाहायला गेले तर दापोली वॉरियर्स
दापोली 11 संघ या ठिकाणी थोडासा अडचणीत सापडलाय मित्रांनो, कारण पाहायला गेलं तर आतापर्यंत 3 षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय, म्हणजेच 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि धावा जमवल्यात ते म्हणजे 17 आणि या ठिकाणी थोडासा खतरा मध्ये अडकलाय तो म्हणजे दापोली 11 संघ. दरम्यान पाहायचंय पुन्हा एकदा बाबा मोरे पंचांच्या उजव्या साईडने मारा करणार आहे तो म्हणजे सुमित डोंगरेसाठी थोडस या ठिकाणी रिदम मध्ये चुकतोय बाबा. दर्यावती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष गुरुनाथजी जाक्कर साहेब यांचं आगमन झाले. दर्यावती प्रतिष्ठानतर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि आभार. जोरदार टाळ्या. पुन्हा एकदा जाणार आहोत मैदानाच्या दिशेने. या ठिकाणी फटकेबाजी करावी लागणार आहे दापोली संघाला आपल्या या स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी. आता मात्र पाहायचं आहे, चांगला हुक केला आणि या ठिकाणी सक्सेसफुल 1 बाउन्स चौकार. दर्यावती प्रतिष्ठान चौकार. मात्र सुमित डोंगरे ऑन फायर पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूचा चांगला समाचार घेतलाय, त्यानंतर दुसरा चेंडू घेऊन चाललाय तो म्हणजे बाबा मोरे. षटकातील पुढचा चेंडू एक डावखुरा फलंदाज फटका सजवलाय. पाहायचा झेल होतोय का या ठिकाणी थोडस जजमेंट मध्ये चुकतोय. चांगला अटेम्प्ट म्हणावं लागेल. दुसऱ्या धावेसाठी धावणार पाहायचंय धावचित पकडला जातो का. या ठिकाणी 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जातात सुमित आणि मोहसिन याच्या माध्यमातून. 2 धाव्याने धावसंख्या बदलते. धावसंख्या होते 23. आता उर्वरित 4 चेंडूंमध्ये कमीत कमी 10 धावा जमवल्या तर नक्कीच या ठिकाणी सन्मानपूर्वक धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतो तो म्हणजे दापोली 11 संघ. नक्कीच पाहायला गेलं तर चांगला बॉलिंग लाईनअप भरणा असणारा दापोली संघ असणार आहे. दरम्यान तितकाच ताकदीचा आपल्याला संघ पाहायला मिळतो तो म्हणजे TWJ डॉमिनेटर संघ. षटकातील पुढचा चेंडू घेऊन चाललाय तो म्हणजे बाबा पंचांच्या उजव्या साईडने डाव्या हाताने मारा करतोय. पुन्हा एकदा शिवछत्रपतींचा छावा. अरे बघतोस काय बाबा आणि या 6 धावा. सुमित डोंगरे ऑन फायर. षटकार. ऑन फायर पाहायला मिळतोय. पाहायला गेलं तर एका षटकार आणि एका चौकाराच्या जोरावर 19 धावांपर्यंत वैयक्तिक खेळी पाहायला मिळते ती म्हणजे सुमित डोंगरे याची. आता मात्र चांगले फटके पाहायला मिळत आहेत. 4थ्या षटकामध्ये एक सन्मानपूर्वक फटके पाहायला मिळत आहेत. नावाप्रमाणे फटके पाहायला मिळत आहेत दापोली 11 संघाकडून. धावसंख्या झाली आतापर्यंत 19. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 29. 29 माफ करा. धावसंख्या झाले 29. पाहायचं आहे आता मात्र पंचांच्या डाव्या साईडने डावा हाताने थोडीशी जागा चेंज केली जाते गोलंदाज, परंतु फटका सजवलाय. पुन्हा एकदा पाहायचा आहे काव कॉर्नरच्या दिशेने. प्रथमेश मात्र कोणतीही चूक करत नाहीये. आता मात्र आपल्या जाळ्या तोडतोय तो म्हणजे सुमित डोंगरे. याला कमबॅक पाहायला मिळतोय TWJ डॉमिनेटर.
अमेय येतोय फलंदाजीसाठी. पाहायचा आहे 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. या 2 चेंडू मध्ये कमीत कमी एक षटकार ठोकला तर धावसंख्या होऊ शकते 35. जर का चौकार ठोकला तर नक्कीच या ठिकाणी 33 पर्यंत मजल मारू शकतो दापोली 11 संघ. पाहायचा आहे या ठिकाणी कमबॅक झालाय टीडब्ल्यूचे डॉमिनेटर संघाकडून. एक षटकार आणि चौकार ठोकल्यानंतर या ठिकाणी ब्रेक थ्रू देण्यात यश मिळतोय तो म्हणजे बाबा मोरेला. पाहायचा एक डावकुरा फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या दिशेने येतोय तो म्हणजे फलंदाज अमेय दापोली 11 संघाकडून. पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी करतोय. 2 चेंडूचा खेळ समाचार घेण्यासाठी असणार आहे. एक डावकुरा फलंदाज अमेय या ठिकाणी पाहायचा आहे. डावकुऱ्या फलंदाजासाठी अनुकूल असं हे मैदान आहे मित्रांनो. पाहायचं आहे दर्यावर्ती प्रतिष्ठान क्रीडा नगरी. दरम्यान धावगतीला सुरुवात केली जाते. बावा पंचांच्या डाव्या साईडने डाव्या हाताने मारा करतोय. मात्र अलॉंग द कार्पेटने चेंडू ट्रॅव्हल होते. पाहायचं एक धाव सुरक्षित पूर्ण करणार. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच या ठिकाणी मोहसिन धावतोय. 2 धावा सुरक्षित पूर्ण आणि तिसऱ्या धावेसाठी धावणार. पाहायचं या ठिकाणी नक्कीच अमेय याला धावबाद पकडण्यामध्ये यश मिळतोय. तिसऱ्या धावेसाठी 2च धावा प्राप्त होणार आहेत. त्या म्हणजे दापोली 11 संघाला अमेय याला धावसंख्या होते 31. कोणाचा नेता पॉवरफुल ठरणार आहे कारण या ठिकाणी एका टीमचा या ठिकाणी प्रवास थांबणार आहे. पत्ता गोल होणार आहे आणि कोणता संघ या ठिकाणी पॉवरफुल ठरणार आहे नक्कीच येणाऱ्या पुढच्या इनिंग मध्ये येणाऱ्या अर्ध्या तासात आपल्याला हा समजणार आहे. दरम्यान अंतिम चेंडूचा खेळ करतोय तो म्हणजे समाचार घेतोय तो म्हणजे मोहसिन. पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करतोय. आता मात्र चांगला फटका मारायचा होता. बॅटच्या पल्ल्यात चेंडू सापडत नाही आणि धावबाद पकडला जातोय. मोहसिन नक्कीच बाद दिला जातोय. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. 4 षटका म्हणजेच 24 चेंडूंमध्ये धावा जमवल्यात फक्त आणि फक्त 31 आणि 32 धावांचं मापक असं आव्हान दिलंय ते म्हणजे टीडब्ल्यूजे डॉमिनेटर संघाकडे. मापक असं आव्हान म्हणता येणार नाही कारण टीडब्ल्यूजे डॉमिनेटर संघाकडे त्या ताकदीचे फलंदाज नक्कीच आहेत मित्रांनो. परंतु तितक्याच ताकदीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे दापोली 11 संघाकडून. पाहायचंय या धावांचा पाठलाग कसा करतोय तो म्हणजे टीडब्ल्यूजे डॉमिनेटर संघ. दरम्यान या ठिकाणी आपण थोडासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक मध्ये पुन्हा एकदा घेऊन येणार आहोत तो म्हणजे सलमान डीजे. मौसम में दरियावर्दी प्रतिष्ठान के ऐतिहासिक स्टेडियम में हर साल यहाँ पर मौसम में बारिश के मौसम में क्रीड़ा स्पर्धा यानी कि क्रिकेट स्पर्धा का आयोजित करते हैं, अरेंज करते हैं। और इस आज टूर्नामेंट का आखिरी दिन है। आहिस्ते आहिस्ते मैदान में क्रीड़ा रसिकों का यहाँ पर गर्दी जरूर हो रही है, आ रहे हैं इस मैच का मजा लेने के लिए आ रहे हैं। दरियावर्दी प्रतिष्ठान की राजेश मोरे यांच्याकडून 200 रुपये प्रतिष्ठान साठी दर्यावती प्रतिष्ठान तर्फे हार्दिक अभिनंदन आणि आभार। सुनील पाटील सुनील काकांकडे
मियाँ बीवी तो दादा भिकाजी, तर या सगळ्यांच्या सहकार्याने आमच्याकडे या स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे रंगतात. तो या सर्वांच्या मेहनतीने, या सर्व आमचे मान्यवर आहेत, त्या मान्यवरांच्या या मुळेच आमची ही स्पर्धा चांगल्या प्रकारची पार पडत असते. कारण हे सगळे प्रतिष्ठित आमचे जे आहेत हे आमच्या पाठीवर सतत शाबासकी दाब देतात, आम्हाला प्रोत्साहन देतात आणि म्हणूनच ही स्पर्धा चांगली रंगतदार होते. बघता बघता ती मानाची झाली आहे आणि या वर्षी नवलाई इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आता देश विदेशामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. ज्या स्पर्धेची सर्व क्रीडा रसिक, मोठे मोठे खेळाडू येणार म्हणून वाट बघत असतात, ती ही मानाची स्पर्धा आणि या मानाच्या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील हा पहिला सामना TWJ वर्सेस दापोली 11. बहुत बड़ा मुकाबला यहाँ पर चल रहा है, महासंग्राम चल रहा है. 32 रन चाहिए जीतने के लिए, 31 रन किए, 32 रन चाहिए जीतने के लिए. सुमित ढेकने जैसा खिलाड़ी यहाँ पर है, सुमित डोंगरे जैसा खिलाड़ी है, निखिल जैसा है, मौसिम जैसा खिलाड़ी दापोली 11 में है. देखते TWJ जीतने के लिए 32 रन किस प्रकार यहाँ पर. बोलस नेम प्लीज, बोलस नेम. गंगाधर. और पारी की शुरुआत कर रहे हैं प्रथमेश और छोटा. 32 रन की ये जीतने के लिए आह्वान लेकर उतरा है TWJ गोहाकर संघ का. बहुत बड़ा मुकाबला, कांटे की टक्कर जरूर होगा, पैसा वसूल मैच होगा. इस ओवर की पहली गेंद यहाँ पर तेज गेंदबाज आ रहा है और ये बहुत ही अच्छी गेंद थी. मिडल स्टंप के ऊपर से गेंद गई सुमित ढेकने सर के पास, यानी कि जोरदार प्रहार करने का प्रयास कर रहे थे स्क्वायर लेग की दिशा में, लेकिन वहां पर पूरी तरह से चूक गए और गेंद सीधी गई. विकेट कीपर के दस्ताने मारने की कोशिश कर दिए थे. एक रन की कीमत है. ये सामना बहुत मजेदार होगा. देखते फिर एक बार 10-15 कदमों का बॉलिंग राइट आर्म और द विकेट मारा कर रहा है प्रथमेश के लिए. प्रथमेश ने अंदाजा लिया, खुद सम्मान दिया, बहुत ही अच्छा यहाँ पर गेंद था, उस गेंद को सम्मान दिया. खुद सुमित ढेकने सर वहां पर पॉइंट की दिशा में गए, फील्ड किए और बॉलर के पास गेंद आई. बिना रन पर 2 गेंदे डॉट यहाँ पर डालिए. बहुत ही अच्छी गेंदबाजी, नफीतुली गेंदबाजी कर रहे गंगाधर, नफीतुली गेंदबाजी कर रहे, संतुलित गेंदबाजी, विकेट टेकर गेंदबाज है. देखते हैं प्रथमेश इस गेंद के किस प्रकार सामना कर रहा है. प्रथमेश के लिए गेंद फिर बगैर उसी प्रकार मारने का कोशिश कर रहे थे. फिर एक बार अपने फॉलो थ्रू में वहां पर गेंद को पकड़ा और गेंद मिस फील्ड होकर यहाँ पर बाउंड्री लाइन की तरफ आ रहे थे, लेकिन रेड टी शर्ट परिधान किया हुआ वो खिलाड़ी वहां पर दौड़ के आया और कोई रन नहीं. 3 गेंदे डॉट. यहाँ पर सिर्फ 32 रन का यहाँ पर आह्वान दिया है. वह चेस करने के लिए, जीतने के लिए चाहिए और 3 गेंदे दोस्तों गंगाधर ने डाली है. गंगाधर को जोरदार तालियां होनी चाहिए. पहले 3 गेंदे यहाँ पर डॉट डाली है गंगाधर ने, जोरदार तालियां होना चाहिए गंगाधर के लिए. गंगाधर अपने राइट आर्म और विकेट मारा करे, अंपायर को क्रॉस कर दिया है, स्क्वायर लेग की दिशा में वहां पर गेंद के खेला है. वहां पर रेड टी शर्ट प्रदान किया हुआ वो खिलाड़ी, उसने गेंद को पकड़ा, उठा लिया और कीपर के पास तब तक 1 रन. खुद का खाता खोला, टीम का खाता खोला और 1 रन पर यहाँ पर संतुष्ट होना पड़ता है. पहले 3 गेंदे बहुत ही अच्छी डाली गंगाधर ने. पहली गेंद मिडल स्टंप के ऊपर से गुड गेंद थी, अच्छी गेंद थी. दूसरी ऑफ स्टंप पर. यहाँ पर मैं प्लीज आपको प्यार से रिक्वेस्ट कर रहा हूँ, थोड़े पीछे आ जा गंगाधर. फिर एक बार अपने बॉलिंग मार्ग पर अंपायर वहां पर गाड़ी आ रही, थोड़ी सी गेंदों को. वहां पर हमारे स्वयं सेवक है रामा बाबूजी जाकर और सत्यवन जी जाकर और हमारे गांव वाले जो है, आप हमें सहकार्य कीजिए, प्लीज हेल्प कीजिए. अगर मैच चल रहा है तो उनको गाड़ी को रोको. आप हमारे यहाँ हमें बहुत मदद कर सकते. इस ओवर की ये गेंद ऑफ स्टंप से बाहर जाती हुई गेंद थी और बाहर लेकर गए सुमित ढेकने सर के पास. अपील तो जोरदार हुई है दोनों बल्लेबाजों की, कैलाश पिलनकर के, लेकिन कैलाश पिलनकर यहाँ के गोहागर तालुके के जाने माने अंपायर है. बड़े बड़े टूर्नामेंट्स को बुलाया जाता है. अच्छा, बड़े बड़े खिलाड़ी उनका निर्णय का आदर करते हैं. इस बीच अगली गेंद डालने के लिए, यानी कि
आखिरी की गेंद डालने के लिए तैयार है, उठाकर खेला फुल फॉलो थ्रो में, उसको पकड़ने का प्रयास जरूर किया था लेकिन असफल हुआ। अच्छी फील्डिंग, तेज शॉट था और बहुत ही अच्छी फील्डिंग वहां पर गंगाधर ने की है। जोरदार तालियां होनी चाहिए गंगाधर को, बहुत ही अच्छी यहाँ पर गेंदबाजी की है, नफीतुली गेंदबाजी की है और सिर्फ 1 रन पर रोका है। 32 रन चाहिए थे जीतने के लिए चाहिए, लेकिन गंगाधर की पहली विकेट प्रेशर डालने का जरूर प्रयास किया है। कम ऑन डीजे। विजेता पाहायचा आहे, कोण आहे तो बॉलर नेम सौद येतोय गोलंदाजी मार्कवर। मित्रांनो, गेल्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार या मैदानावरती पटकावला होता तो सौद गोलंदाजी मार्कवर। दुसऱ्या षटकासाठी जबाबदारी सोपवली जाते, पाहायचं आहे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय दापोली एक्सप्रेस सौद। गोलंदाजी मार्कवर सौद, 7 ते 8 बॉलांचा बॉलिंग लाईनअप पाहायला मिळतोय सौदियाचा। फलंदाजी मार्कवर प्रथमेश पाहायला मिळतोय, प्रथमेश ठाकरे। तर नॉन स्ट्राइक एंडला पाहतोय तर घोगरचा लोकल बॉय वंडर बॉय प्रथमेश उर्फ छोट्या। गोलंदाजी मार्कवर सौद आपल्या धावगतीला सुरुवात केली। षटकातील पुढचा चेंडू, अवांतर चेंडू, पहिला चेंडू या ठिकाणी उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू दंड दिला जातोय। या ठिकाणी रिव्हर्स स्क्रिप्ट खेळायचा होता तो म्हणजे प्रथमेश ठाकरे याला। पहिला चेंडू अवांतर चेंडूने एका धावेची वाढ होते, ती म्हणजे TWJ डॉमिनेटर संघाच्या खात्यामध्ये एका धावेने धावसंख्या होते ती म्हणजे 2। पाहायला गेलं तर पहिले षटक फेकलं होतं ते म्हणजे गंगाधर याने अप्रतिम गोलंदाजी केली ती म्हणजे दापोली 11 संघाकडून। कारण पाहायला गेले तर प्रथमेश पहिले षटक घेऊन आला होता TWJ डॉमिनेटर संघाकडून, 7 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 गडी बाद करण्यामध्ये यश मिळाले होते ते म्हणजे प्रथमेश याला। परंतु त्याला प्रत्युत्तर दाखल गोलंदाजी केली जाते। दुसऱ्या इनिंग मध्ये गंगाधर याच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 1 धाव खर्च करतोय। अप्रतिम अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली। त्यानंतर जबाबदारी सोपवली जाते सौद याच्यावरती। पाहायचंय गेल्या वर्षीचा या ठिकाणचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्याचा पुरस्कार ज्याने आपल्या नावी केला तो सौद। षटकातील पुढचा चेंडू, ओ हो या ठिकाणी आता मात्र आपल्या पेटरातील ब्रह्मास्त्र बाहेर काढलं। पाहायचं धावबाद होतोय का? नक्कीच या ठिकाणी चांगली रनिंग बिटवीन द विकेट, लेग बायच्या स्वरूपात 1 धाव प्राप्त होते। चांगला गोलंदाज आहे, मी वारंवार याचा उल्लेख करतोय। गेल्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार त्याने पटकावलाय। परंतु पाहायचंय TWJ डॉमिनेटर संघाकडे सुद्धा मित्रांनो ताकद आहे, क्षमता आहे, छोट्याकडे सुद्धा ताकद आहे। घोगरचा एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे संपूर्ण घोगर तालुक्यामध्ये, तो छोट्या सामना करणार आहे सौद्याचा। पाहायचा आहे आता मात्र चांगला हलक्या हाताने खेळून काढलाय आणि अशा प्रकारचा हा नो चेंडू गेट 1 बाय 1 फ्री असणार आहे। समाचार घेणार आहे तो म्हणजे प्रथमेश ठाकरे। फ्रीचा चेंडू असणार आहे, पाहायचा आहे कशा प्रकारचा फटका सजवतो तो म्हणजे प्रथमेश। नक्कीच या ठिकाणी झेलबाद होऊ शकणार नाही, क्लीन बोल्ड होऊ शकणार नाही, एसटीची होऊ शकणार नाही, फक्त आणि फक्त धावबाद स्वरूपात आउट होऊ शकतो तो म्हणजे फलंदाज। पाहायचा या चेंडूवर कशा प्रकारचा समाचार घेतला जातोय। गेट 1 बाय 1 फ्री मिळणार आहे। दोन धावेने धावसंख्या होते ती म्हणजे 5। फ्रीडचा चेंडू असणार आहे। 7 ते 8 बॉलांचा बॉलिंग लाईन पाहायला मिळतंय सौदियाचा प्रथमेश ठाकरेसाठी। फ्रीडचा चेंडू पाहायचा आहे, ओ हो मात्र पाहायचा या ठिकाणी
फ्रीडचा चेंडू मिस करतोय तो म्हणजे प्रथमेश ठाकरे. गोल्डन चान्स होता, जर फटका सजवला असता नक्कीच या ठिकाणी एखाद दुसरी धाव तरी नक्कीच प्राप्त झाली असती, ती म्हणजे TW डॉमिनेटर संघाला. परंतु निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. चांगला चेंडू होता, सौद्याच्या माध्यमातून आउटसाइड ऑफ दी ऑफ स्टंप चा चेंडू पिच केला आणि सरळ यष्टिरक्षक. हो, आता मात्र अलॉंग द कार्पेटचा हेलिकॉप्टर पाहायला मिळतोय प्रथमेश ठाकरेच्या माध्यमातून. काव कॉर्नरच्या दिशेने एकच धाव मिळणार आहे, ती म्हणजे प्रथमेश याला. प्रथमेश पोहोचतोय वैयक्तिक 2 या धावसंख्येवर, तर संघाची वाढती धावसंख्या होते 6. थोडस संत गतीने चाललाय सामना, कारण कशाच प्रकारे मोठे फटके खेळून देत नाही आहेत ते म्हणजे दापोली 11 संघाचे गोलंदाज. नक्कीच प्रयत्न चालू आहे तो म्हणजे TW संघाचा, परंतु चांगली तिचून गोलंदाजी केली जाते. आता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू पाहायचा आहे, दाबात होण्याची संधी या ठिकाणी. डायरेक्ट हिटची मित्रांनो गरज होती, परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा छोट्याला सुद्धा स्लो डिलिव्हरीचा या ठिकाणी जलवा दाखवतोय सौद. आपल्या कोट्यारातील एक पुढचा चेंडू, नवीन चेंडूची या ठिकाणी ओळख दाखवून दिली, ती म्हणजे प्रथमेश याला. लेग बाय स्वरूपात एक बॅट, छोट्याच्या खात्यामध्ये 1 धाव जमा होते. एका धावेने धावसंख्या होते 7. या ठिकाणी साथीची गरज आहे, ती म्हणजे TW संघाला. दरम्यान गोलंदाजी मार्कवर सर्वोत्कृष्ट गोलंदाज साऊथ षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन फाईन लेगाच्या दिशेने फटका खेळायचा होता, षटकार ठोकायचा होता, परंतु गोलंदाजाने ओळखलं आणि आपल्या टप्प्यामध्ये बदल केला. चांगला चेंडू पाहायला मिळाला, निर्धाव चेंडूची सांगता होते. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. पाहायचं प्रथमेश कशा प्रकारे फलंदाजी करतोय, कारण धावांचा टार्गेट आहे तो म्हणजे 32 मापक धावा आहेत, परंतु तितका चांगला या ठिकाणी बॉलिंगचा या ठिकाणी नजराणा पेश करताना दिसतोय दापोली संघ. चालू षटकातील अंतिम चेंडू. आता मात्र रिव्हर्स स्क्रिप्टचा फटका, चेंडू चालला सीमा पार, षटकार. कम ऑन डीजे. लाईनमन म्हणून काम पाहतात त्या ठिकाणी डीप बॅकफुट पॉइंटला, ते म्हणजे निलेश महात्मा. बॉलर नेम सांगायचा आहे, बॉलर नेम मुकुंद येतोय. गोलंदाजी मार्कवर पाहायचं षटकातील पुढचा चेंडू. हो, या ठिकाणी गेंद पटका था. डाव्या एष्टी बाहेरचा चेंडू, अवांतर चेंडू या ठिकाणी वाईड चेंडू घोषित केला जातोय. एक अवांतर स्वरूपाची 1 धाव प्राप्त होते. एका धावेने धाव संख्या होती, ती म्हणजे 14. दरम्यान या षटकासाठी आपण पुन्हा एकदा जाणार आहोत, ते म्हणजे पाटील सरांकडे. पाटील सर. ये बहुत बड़ा मुकाबला यहाँ पर शुरू है, जो कि TW गोहाकर वर्सेस दापोली 11 तो टीमों में 32 रन चाहिए जीतने के लिए. यहाँ पर बहुत बड़ा मुकाबला चल रहा है. 32 रन चाहिए जीतने के लिए और 14 रन हो चुके. यहाँ पर 2 विकेट, यहाँ पर 2 ओवर डाली है. तीसरी ओवर लेकर आ रहा है ये नया गेंदबाज, इसका नाम है मुकुल. देखते हैं मुकुल अपने शुरुआत कर दिया, अंपायर को क्रॉस कर दिया और एक गेंद ऑफ स्टंप से बाहर जाती हुई हल्के से ढकल दिया है. वहां पर पानी है, लेकिन फील्डर वहां पर मौजूद है. 1 रन पर संतुष्ट होना पड़ेगा और 1 रन यहां पर मिल रहा है. 1 रन से स्कोर में बढ़ोतरी. 15 रन.
देखते ये दो बल्लेबाज जो है, यो बल्लेबाज प्रथमेश और छोटिया, ये बल्लेबाज इन मुश्किल परिस्थितियों में क्या अपने टीम को आधार बन सकते हैं क्या, क्या अपने टीम को सहारा बन सकते हैं क्या, अपनी डगमगाती हुई नैया को, अपने डूबती हुई नैया को क्या वो किनारे लगाया जा सकते हैं क्या, देखते हैं, देखना पड़ेगा। बहुत ही अच्छा मुकाबला है। ग्यारह गेंद और 17 रन, बहुत बड़ा मुकाबला हो रहा है यहाँ पर, और गेंद जा रही है वाइड के लिए, बहुत ही बाहर गेंद चली गई, लेग स्टंप से और बाहर लेकर गए, और यहाँ पर फिर एक अतिरिक्त रन। यहाँ पर प्रेशर तो जरूर आया है गेंदबाज को, 11 रन 16 रन चाहिए, प्रेशर बहुत आया यहाँ पर गेंदबाज के ऊपर। गेंदबाज देखो यहाँ पर गेंदबाजी कर रहा है, लेकिन बल्लेबाज भी वहां पर प्रथमेश है, क्या बड़ा शॉट लगाते क्या, देखना पड़ेगा। इस ओवर की ये गेंद यारकर प्रकार की गेंद थी, स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ गेंद जा रही है, खुद प्लेयर वहां पर गए और फील्ड करके तब तक 2 रन आसानी के साथ पूरे कर दे। दोनों बल्लेबाजों ने एक एक रन की कीमत है, यहाँ तो रनों की बारिश होना ही चाहिए, यहाँ तो रनों की बाढ़ आना ही चाहिए। गियर तो बदलना पड़ेगा, एक्सीलेटर पर पाव देना पड़ेगा, बोझ उठाना ही पड़ेगा अगर इस मैच को आपको जीतना है तो। देखो दर्शकों की संख्या बढ़ रही है, कौन जीतेगा कोई नहीं जानता, क्या होगा कोई नहीं जानता। ये तो मैच का टिकट टक्कर हुई होगी, जहां कभी इधर जाने वाला कभी उधर जाने वाला मैच, कभी यहाँ पर आशा है तो कहाँ निराशा है, कभी यहाँ पर खुशी है तो कभी गम है, धड़कने तो जरूर उनकी बढ़ती जाएगी। उस गेंदबाज मी या ठिकाणी त्याला विनंती करतोय, पुन्हा एकदा जर आपण अशा प्रकारची कृती केला, सारखं सारखं सांगून होतं गेंद ओला करू नका, बॉल ओला करू नका, हात भिजवू नका पाण्यामध्ये, इकडे सुकवला जातोय आणि तिकडे तुम्ही ओला करताय, हे सगळ्या दर्शकांच्या या ठिकाणी लक्षात येतंय, तुमची चुकी या ठिकाणी लक्षात येतंय। पुन्हा जर अशी कृती केला तर त्याला पेनल्टी आपल्याला दिली जाईल, याची काळजी घ्या। मैच मात्र या ठिकाणी काटेकी टक्कर होते, बघूया या ठिकाणी काय होतं। बहुत ही बड़ा मुकाबला, फिर एक बार यहाँ पर गेंद डालने के लिए तैयार है, तेज गेंदबाज कर रहे और ये फिर एक बार नो गेंद डाली है, क्या बात है, ये नो गेंद और फ्री हिट यहाँ पर मिल रहा है। ये तो अग्नि परीक्षा होगी इस गेंदबाज की, जो कि गेंदबाजी कर रहे मुकुल। पहली गेंद वाइड डाली थी, फिर एक बार दूसरी गेंद वाइड डाली, और ये जो तीसरी गेंद है ये भी उन्होंने नो डाली है, फ्री हिट है, अग्नि परीक्षा है। देखते हैं इस गेंद पर क्या करते हैं, राइट हम शुरुआत कर दिए, और ये गेंद देखते हैं, और उसको फायदा उठाने की जरूरत थी लेकिन फायदा नहीं उठाया, सीधी गेंद गई, थोड़ी गेंद नीचे रह गई और गेंद गई विकेट कीपर के दस्ताने में, सुमित डेकने सर के। यहाँ पर प्रेशर तो जरूर यहाँ पर दोनों बल्लेबाज के ऊपर है और गेंदबाज के ऊपर है, धड़कने तो उनकी भी तेज है। दो बड़े शॉट काम तमाम और 2 डॉट गेंदे, प्रेशर इज ऑन। तो ये प्रेशर वाला मैच है, पैसा वसूल वाला मैच है, यहाँ तो मेहनत करनी पड़ेगी, यहाँ तो आपको जोखिम उठानी ही पड़ेगी, और जोखिम उठाने वाले ही जीतते हैं, और जोखिम वही उठाते हैं जो साहसी होते हैं। इस ओवर की अगली गेंद रिवर्स शॉट खेलने का प्रयास कर दिया, वहां पर फील्डर तो मौजूद नहीं, खुद गेंदबाज फिर एक बार ऑफसाइड के दिशा में जाते हुआ, कवर के दिशा में जाते, और एक गेंद पर यहाँ पर संतुष्ट होना पड़ रहा है, और 1 रन यहाँ पर लीग से ले लिया है। 1 रन से कुछ नहीं चलेगा, बड़े शॉट खेलना है, बाउंड्री लाइन के बाहर गेंद जानी है अगर आपको जीतना है तो, लेकिन टिक करके गेंदबाजी करनी है, गेंदबाज को नफी तोली गेंदबाजी करना है, आपका अनुभव यहाँ पर लगाना है, और अनुभव से आपको यहाँ पर गेंदबाजी करनी है, ऑफ स्टंप टू ऑफ स्टंप यहाँ पर वो गेंदबाजी करनी है, नफी तोली गेंदबाजी करने पड़ेगा, तुम्हारे ब्रह्मास्त्र का यहाँ पर इस्तेमाल करने का। लेकिन प्रथमेश छोटा भी वहां पर तैयार है, पहले से बल्ला हवा में, वो यहाँ पर गेंद मार रहा है, और गेंद आ रही है मी विकेट की तरफ, वहां पर फील्डर मौजूद है, 2 फील्डर वहां पर मौजूद है, और 1 रन पे संतुष्ट होना पड़ेगा, और 1 रन से स्कोर में यहाँ पर बढ़ोतरी हुई 21 रन। ये आखिरी गेंद, अभी तक आखिरी गेंद 21 रन।
ये आखिरी गेंद है, देखते आखिरी गेंद पर क्या करते, आखिरी गेंद पर बड़ा शॉट यहाँ पर निकालते या नहीं, क्या छक्का लगाता है कि देखते। और ये गेंद अपील जोरदार हुई और यहाँ पर एलबीडब्ल्यू करार कर दिया है कैलाश पिलनकर ने और प्रथमेश की पारी यहाँ पर खत्म हो चुकी है। कम ऑन डीजे। थँक्यू डीजे. सामन्याचं समीकरण जाहीर येत आहे, गणिती सूत्र जाहीर होत आहेत. 6 चेंडू आणि 11 धावेची गरज आहे. पाहायचं आहे 6 चेंडू आणि 11 धावा. नक्कीच या ठिकाणी एक रोमहर्षक लढत, काटेका मुकाबला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 11 धावा. नक्कीच विनंती असणार आहे सुमित ढेकळे सर, आपण या ठिकाणी टीम मीटिंग कमी घ्यायचंय, आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं. या ठिकाणी आपल्याला अंतिम मुकाबला, महामुकाबला खेळवायचा. या ठिकाणी आजच्या दिवशी आपल्याला अंतिम विजेता पाहायचा, कोणता संघ ठरतोय. थँक्यू. या ठिकाणी दर्यावर्दी प्रतिष्ठानचे खजिनदार, दर्यावर्दी प्रतिष्ठानचे सचिव, त्याचप्रमाणे दर्यावर्दी प्रतिष्ठानचे सर्व श्रीयुत दिनेश जाकर सर, गणेश ढोरलेकर, त्याचप्रमाणे संतोषजी आगडे सर यांचं या ठिकाणी आगमन झाले. तरी दर्यावर्दी प्रतिष्ठानतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. 6 चेंडू आणि 11 धावा. बॉलर नेम हसन येतोय गोलंदाजी मार्कवर. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे राहुल. यानंतर जे पुढील सामने होणार आहेत ते 5 संघ राहणार आहेत. 5 संघापैकी 4 संघांना मी या ठिकाणी कॉल करतोय, त्यांनी कप्ताननी या ठिकाणी यायचं आहे. सागरपुत्र अजगोली, आगडी देवी पालशेत, फाईज 11 अबलोली आणि विलास स्ट्रायकर चिपळूण कर्णधाराने या ठिकाणी यायचं आहे. आपल्याला काही विनंती करायची आहे आणि यानंतर या सामन्यातील जो विजेता संघ असणार आहे त्याचा कर्णधार तुम्ही या ठिकाणी सामना संपल्यानंतर ताबडतोब यायचा आहे. तोपर्यंत चार जे संघ आहेत त्यांचे नामोल्लेख केला, त्या कर्णधाराने या ठिकाणी पॅव्हलियनशी संपर्क साधायचा, वेळ घालवायचा नाहीये आपल्याला आणि आपण काही निर्णय घेणार. आपल्याला मी विनंती करतोय यायचं आहे. धन्यवाद पाटील सर, थोडं थांबवतोय. 6 चेंडू आणि 11 धावेची गरज असताना या ठिकाणी रिव्हर्स स्क्रिप्टचा फटका पाहायचा आहे. फटका फसतोय, लागली तर आबादी नाही तर बरबादी. अशा प्रकारे एक लेग बाय स्वरूपात धाव मिळणार आहे. एक रोमांचक लढत पाहायला मिळते संपूर्ण पालशेतवासियांना. 5 चेंडू आणि 10 धावेची गरज. नक्कीच या ठिकाणी काटेका मुकाबला, महामुकाबला पाहायला मिळतोय मित्रांनो. 5 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. हो ना मुन्ना ना वाला गेम चलता हुआ बीच मैदान पे दरियावर्ती प्रतिष्ठान के क्रीडा नगरी पे. आपण पाहताय दर्यावर्ती प्रतिष्ठान पालशेत आयोजित भव्य दिव्य अशी ही पावसाळी कुळी ओहराम क्रिकेट स्पर्धा, मानाची स्पर्धा. स्पर्धेतील आजचा अंतिम दिवस आहे. 1-2 बलाढ्य संघ आपले सामने भिडतायत. षटकातील पुढचा चेंडू, हो या ठिकाणी फटका सजवलाय. पाहायचा या ठिकाणी काय होतंय. गोळीच्या वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. हो या ठिकाणी सुमित ढेकळे सर या ठिकाणी नक्कीच मित्रांनो थोडस चांगलं आक्रमण चढवलं जाते गोलंदाजी मार्कवर. दरम्यान तिसऱ्या षटकामध्ये मुकुंद मात्र आपल्या लाईन अँड लेंथ मध्ये भरकटला होता. एक अनियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली, थोडस महागडा ठरला, परंतु फक्त 8 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर जबाबदारी सोपवली जाते ती म्हणजे गोलंदाज हसन याच्यावरती. पाहायचा आहे हसन कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आतापर्यंत गोलंदाजी चांगली केली आहे. नक्कीच लोकल बॉय प्रथमेश उर्फ छोट्या कशा प्रकारे समाचार घेणार. आता मात्र या ठिकाणी घुटना टेक तमाशा ठोकायचा होता, परंतु डाव्या एष्टी बाहेरचा चेंडू, अवांतर चेंडू, दंड दिला जातोय. सामन्याचं चित्र बदलतोय. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावेची गरज असणार आहे. 4 चेंडू आणि 8 धावा. पाहायचा आहे 4 चेंडू 8 धावा.
चौथा चेंडू निर्णायक चेंडू असणार आहे. थोडस कानमंत्र देतोय तो म्हणजे गंगाधर. पाहायला गेलं तर गंगाधरचं एक अप्रतिम अफलातून षटक मित्रांनो पहिलं संपलं. फक्त एक धावा खर्च केली. तोच गंगाधर या ठिकाणी कानमंत्र देतोय. नंतर स्वतः संघनायक संघ व्यवस्थापक जतीन साळगावकर सर या ठिकाणी कानमंत्र देत आहेत. पाहायचंय बहुमूल्य कानमंत्र असणार आहे. या कानमंत्राचा कशा प्रकारे या ठिकाणी समाचार आपला उपलब्ध करून घेतोय. पाहायला गेलं तर शाम की चाय और बडे लोगों की राय या ठिकाणी घेतली जाते ती म्हणजे गोलंदाज हसन याच्या माध्यमातून. पाहायचंय 4 चेंडू 8 धावेची गरज असताना 200च्या स्ट्राईक रेटने धावा जमावा लागणार टीडब्ल्यूच्या संघाला. आता मात्र फटका सजवलाय. पाहायचंय चेंडू ट्रॅव्हल होतो का या ठिकाणी. पाहायचंय निर्णय आणि फलंदाज बाद अफलातून कॅच या ठिकाणी. अनस्टॉपेबल कॅच अनिश्वसनीय. ओहो हो माय गॉड काय घडतंय मित्रांनो काय बिघडतंय मित्रांनो. एक अफलातून कॅच आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. नक्कीच या ठिकाणी सामन्याचं चित्र बदलणार ही कॅच असणार आहे. कारण फटका सजवला होता लोकल बॉय प्रथमेश याने. ते काव कॉर्नरच्या दिशेने चांगला फटका होता परंतु एक अनस्टॉपेबल अफलातून कॅच पाहायला मिळते. व्हॉट अ कॅच. असाच कॅच मित्रांनो कालच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळाला होता. नक्कीच या कॅच साठी स्वप्नील शिंदे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. गाडी जायला जागा द्यायची आहे. गाडी जायला जागा द्यायची आहे लवकर. मित्रांनो ऑनलाईन आपण लाईव्ह आहे आणि ही अशी अप्रतिम कॅच या ठिकाणी आपल्या कॅमेरामध्ये टिपता आली नाही आहे. तेव्हा कृपया आपण आणखी मागे सरकायचं आम्हाला सहकार्य करायचं आहे. अतिशय सुंदर अफलातून अनबिलिव्हेबल कॅच होती आणि ती आपल्याला मात्र कॅमेऱ्यामध्ये टिपता आली नाही. कृपया आम्हाला सहकार्य करा. असे जर क्षण टिपता नाही आले तर प्रेक्षकांना ही मजा कशी घेणार जे ऑनलाईन बघतायत त्यांच्यासाठी. पुन्हा एकदा विनंती आपण मागे सरकून घ्यायचं आहे. कालच्या दिवसात सुद्धा मित्रांनो अशी कॅच आपल्याला पाहायला मिळाली. कॅचने सर्व चित्र बदलून टाकलं. कॅच कोणाची होती नामवंत खेळाडू प्रोफेशनल क्रिकेट स्टार अजित मोहितेची कॅच होती. परंतु आज मात्र या ठिकाणी घागरचा एक विस्फोटक फलंदाज प्रथमेश उर्फ छोट्या याची कॅच पकडली जाते. सामन्याचं चित्र बदलतंय. पाहायचंय मॅन फ्रॉम अबलोली शॉंकी म्हणजे संकेत या ठिकाणी जाहीर होतोय. संकेत पालशेतकर या ठिकाणी मैदानात येतोय. नक्कीच या ठिकाणी चांगली कामगिरी घागर तालुक्यामध्ये आतापर्यंत संकेत पालशेतकर करताना आलाय. 3 चेंडू आणि 8 धावेची गरज असताना गोलंदाजी मार्कवर हसन आहे. संकेत कशा प्रकारे फलंदाजी करतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र या ठिकाणी थोडासा भरकटलोय. पाहायचाय थोडासा भरकटतोय. अवांतर चेंडू वाईट चेंडू दिला जातोय. पंच त्या ठिकाणी डिसिजन घेतील. तो डिसिजन सर्वांना मान्य असावा. नक्कीच या ठिकाणी काही क्षणात आपल्याला डिसिजन जाहीर होणार आहे. नक्कीच या ठिकाणी अवांतर चेंडू दिला जातोय. 1 धाव प्राप्त होणार आहे टीडब्ल्यूजे डॉमिनेटर संघाला. एक अविस्मरणीय असा हा सामना असणार आहे मित्रांनो. सामना एका चेंडू मध्ये टीडब्ल्यूजे संघाकडे झुकतोय तर दुसऱ्या चेंडू मध्ये सामना दापोली संघाकडे झुकतोय. धावसंख्या 25 झाले. नक्कीच 3 चेंडू आणि 7 धावेची गरज असणार आहे. पाहायचा आहे तिसरा चेंडू बहुमूल्य असणार आहे. एक मोलाचा चेंडू असणार आहे. कारण पाहायला गेलं तर मित्रांनो डायमंड हा तेव्हाच चमकतो कारण पहिला बघायला गेलं तर डायमंड हा कोयल्याचा तुकडा असतो. त्याला घासून घासून नंतर त्याच्यावर अंडर प्रेशर दिलं जातं. त्या प्रेशर मध्ये तो चमकून येतो. या ठिकाणी पाहायचा आहे कोणता डायमंड चमकतोय कोण अंडर प्रेशर चमकतोय. गोलंदाजी मार्कवर हसन आहे. आता मात्र संकेत याला जोरदार फटका खेळायचा होता परंतु थोडस यष्टीरक्षकांमध्ये चूक होतोय. जतीनेच्या माध्यमातून एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे. 22 स्वरूपात 1 धाव प्राप्त होते टीडब्ल्यूचे डॉमिनेटर संघाला. एका धावेने धावसंख्या होते 26. आता जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि एका फटक्याची गरज आहे. जर फटका सजवला ताकद झोकली टायमिंग प्रॉपर केला तर 2 चेंडू आणि 6 धावेची गरज असताना एका चेंडू मध्ये सामना झुकू शकतो टीडब्ल्यूचे संघाकडे. परंतु ताकद आहे मित्रांनो क्षमता आहे ती म्हणजे दापोली 11 संघाकडे. सुमित ढेकळे वारंवार आपल्याला या ठिकाणी रंगीबिरंगी छत्री फिरवताना पाहायला मिळते. क्रिकेटच्या बोली भाषेत पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षकाची जागा या ठिकाणी बदलली जाते आणि त्या प्रकारची टिचून गोलंदाजी केली जाते ती म्हणजे
हसन याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली जाते. पुन्हा एकदा स्वतः संघनायक संघ व्यवस्थापक या ठिकाणी आपल्याला कानमंत्र देताना पाहायला मिळतोय तो म्हणजे हसन याला एक डावखुरा नवोदित गोलंदाज आहे. अंडर प्रेशर या ठिकाणी डायमंड चमकणार का हसन? नक्कीच येणारे 2 चेंडू पाहायला मिळणार आहेत. दरम्यान प्रेक्षकांना विनंती असणार आहे आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचंय थोडा वेळ. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू या ठिकाणी सजवलाय, फटका सजवलाय, गोईंग गोईंग गॉन आणि या ठिकाणी राहुल गॉन. ओ माय गॉड, व्हॉट अ कॅच. कम ऑन डीजे. बड़ा मुकाबला, यहाँ पर शानदार मुकाबला, कांटे की टक्कर, पैसा वसूल मुकाबला यहाँ पर शुरू है दोनों टीम में. TWJ कोहागर वर्सेस दापोली 11 दोस्तों ने एक चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. पाहायचं आहे 1 चेंडू आणि 6 धावा. मित्रांनो सामना असा खेळा की हरलात तरी चालेल पण समोरचा संघ बोलला पाहिजे हा माझ्या आयुष्यातला कठीण सामना होता. अशा प्रकारची कठीण झुंज या ठिकाणी दिली जाते दोन्ही संघांकडून. 1 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. पाहायचं 1 दर्यावरती प्रतिष्ठान षटकाराची गरज असणार आहे TWJ डॉमिनेटर संघाला, तर एका डॉट चेंडूची गरज असणार आहे दापोली 11 संघाला. गेल्या वर्षीचा विजेता संघ आहे मित्रांनो दापोली 11 संघ. पाहायचंय कोणाला वाटलं होतं 32 धावा या ठिकाणी डिपेंड होणार आहेत, कोणाला वाटलं होतं TWJ संघ अंतिम चेंडू पर्यंत या ठिकाणी जाणार आहे. कारण हा क्रिकेटचा खेळ आहे, या खेळामध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत काय घडतं न बिघडतं कोणी सांगू शकत नाही. अनिश्चितचा खेळ आहे मित्रांनो. 1 चेंडू आणि 6 धावेसाठी फलंदाज असणार आहे आकाश. पाहायचंय कशा प्रकारे खेळून काढतोय. आपल्या धावगतीला सुरुवात केली. पाहायचंय 1 चेंडू आणि 6 धावेची गरज असताना फटका सजला या ठिकाणी. TWJ डॉमिनेटर विजेता संघ ठरतोय. पट्टसे छक्का. हो थँक्यू. जे काय अप्रतिम मॅच या ठिकाणी झाले. शेवटच्या चेंडूवरती 6 धावांची गरज होती आणि हेच तर विशेष आहे क्रिकेट मधलं. एका चेंडूवरती 6 धावा येऊ शकतात आणि 6 चेंडूवरती 1 धाव सुद्धा कधी कधी येऊ शकत नाही. आणि म्हणूनच तर म्हटलं जातं क्रिकेट हे अनिश्चिततेचा खेळ आहे. अनिश्चिततेचा खेळ आहे. कधीही काही होऊ शकतं, कुठेही निर्णय बदलू शकतो. जी मॅच तोंडाशी आली होती आपल्या ती मॅच तोंडातून काढून घेतलाय, घास गळ्यातून काढून घेतलाय यांच्या TWG गोहाकर संघाकडून. हा पिच गेंद दिला आणि सरळ उडवला तो बगीच्यामध्ये आणि जिंकलेला आहे तो संघ या TWG 11 गोहाकर संघ. जबरदस्त. यानंतर पुढील मी 5 संघ या ठिकाणी बाकी सर्व खेळाडूंनी मैदानाच्या बाहेर व्हायचं आहे प्लीज. बाकी सर्व खेळाडूंनी मैदानाच्या बाहेर व्हायचं आहे या ठिकाणी.